नमस्कार, मी प्रियंका पियुष प्रिशा मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे। आधी आपण शेंगोळ्यांचं वाटण तयार करून घेऊया। मी ते 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 5 ते 6 हिरवी मिरची घेतली आहे, कोथिंबीर घालून घेतली आहे। चला तर मग आपण वाटण आता वाटून घेऊयात। हे आपलं मिक्सरला वाटण आता वाटून झालं आहे। चला तर मग आपण आता पीठ घेऊया। मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी मी आता कुळथाचे पीठ घेतले आहे। आता पिठामध्ये आपण ते वाटण घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता वाटण घालून पहिले चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। आणि आता आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊयात सगळं पीठ। आणि पीठ मिक्स करून दाटसर गोळा मळून तर इथे आपला गोळा पण मळून झाला आहे। आता आपण फोडणीसाठी कढई ठेवली। कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं आहे। त्यात जिरं चांगलं फुललं की त्यात वाटण टाकून घ्यायचं आहे। थोडं वाटण आपण उरवलं होतं ते वाटण त्यात घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स। आणि आता त्यात पाणी घालून इथे आता आपण शेंगोळे वळून घेऊयात। पिठाचा थोडा छोटा गोळा घ्यायचा आणि पोलपाटवर हलक्या हाताने शेंगोळे वळून घ्यायचे आहेत। इथे आता आपले सगळे शेंगोळे वळून झाले आहेत आणि आता फोडणीलाही उकळी आली आहे आणि उकळी आल्यावर त्यात आपण आता एक एक शेंगोळे घालून घेणार आहोत। शक्यतो पाण्याला उकळी आली तर तेव्हाच सगळे शेंगोळे पाण्यात टाकायचे आहेत। जर पाण्याला उकळी आली नाही तर शेंगोळ्यांचा गटका होतो, म्हणून शक्यतो उकळी आल्यावरच शेंगोळे त्यात घालून घ्यायचे आहेत। इथे आता आपले सगळे शेंगोळे घालून झाले आहेत। तुम्ही बघू शकता आपले शेंगोळे आता सगळे शेंगोळे घालून झाले आहेत। आता थोडं पीठ उरवलं होतं ते पीठ मी पाण्यात मिक्स करून घेतलं आहे, म्हणजे रशी चांगली घट्ट होते। ते पीठ पाण्यात घालून घ्यायचं आहे म्हणजे रशी चांगली घट्ट होते। इथे आपले शेंगोळे आता तयार झाले आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि शेंगोळे नक्की बनवून बघा। थँक्यू।